मनातच नाही बघ जायचं. लय वेळ टाकाल अयो मला काय ती सांगू नका. मी आता त्यांना जाऊन बोलणार. काय काय जाऊन बोलते ती बघ. झाली माझी भाकरी. नकोच वाटतंय मला ऊसाला जायचं. पोरांना दूध आहे मग चहा करून द्यायचा. पावंती खात्यात. सगळा गवत खाऊन आणला तिनं मेहनतीनं पण सगळा वाया घालवला. वाया मी नाही घालवला. बाबाने घालवलाय. कोण घालवलं? गटुडा आतमध्ये ठेवायचा असतं. मला उचलत नव्हतं ते गुटुड. काय दोनदा तिथं सोडायचं जाग्यावर आणि थोडं थोडंच बाहेर ठेवायचं आणि बाकीचं आणायचं आतमध्ये. पण पालत पाल्याला तीन काढून शिळ त्या याला टाकलं नंतर ते असंच ठेवलं. ते मन कमेंट काय होती तुझ्या मी बघितलेलं. शिगडी पुसून काढ की. शिगडी कावर पुसत नाही. हा मग रोज तर काढते की. मग संध्याकाळी स्वयंपाक सकाळीच्या होत नाही का? होतंय. खारा मासा आहे का? एक फिरवून दे त्याच्यावरती. तोंडाची टेस्टच गेली माझ्या. एवढी सर्दी झाली मला. नकोच वाटायला जायचं. काम पण किरकिर पण लय आहे. असं वाटतंय नकोच. बास कुठं फसलो ना कुठं अडकलो काय माहिती. त्यांना जाऊन मी जाणार आहे आता. त्यांना बोलणार. काय ₹1,00,000 दिल्याला माणूस तर बोलत नाही तेवढं. ऐक तुमचे ते पैसे परत द्या. उगा जास्त बोलू नका. बघा कसं वाटतंय. एकदा आपण कुठं घेतलं तर नाही कोणाला फसवायचं. बोलायचं नाही. त्यांचं काय बोलायचं म्हणतात. कामानं काम केल्याला बस की. त्यांना हसलं बोललं तरी टोचतंय त्यांना. बघवतच जायचंच नाही आपण. मला माझ्या आईनं पण म्हणले. मला काय म्हणले उगाच काय पण बोलते. त्या पण असतातच की हसतोय बोलतोय तर त्यांना खपतच नाही. त्या म्हणत होत्या की असं घरी नको राहू म्हणावं. त्याला रोज ये म्हणावं कामाला असं तुझी आई. ते पण येत्याल का नाही येत्याल असं वाटतंय बघ. बोलत होती कोणाला? तुला काय म्हणत होते? काही पण बाई बोलते त्यांना जाऊन टाकीत ते पार. ये तुझा बाप पण बंद होणार आहे मग. तुझा बाप ते म्हणत होते की त्यांना पैसे दिलं नाही म्हणा. ते मागायलेत आणि त्यांना उगा आज उद्या करतात रोज. तर ते म्हणत होते की नाही येणार आम्ही म्हणून. पैसे दिले फुकट कोण काम करते का? माझी पात राहिली होती काल. त्यांनी शिवून तोडल्यानंतर मला लय कंटाळा आला. लय ऊन होतं काल. लय ऊस तोडला म्हणजे लय आती. काल मोबाईल सुद्धा बघायला मिळाला नाही. गायछाप सुद्धा एकदा सुद्धा खाल्लं नाही काल मी. 12 वाजता जायला. कसली भाजी आहे ती? अशी कशी बनवली? डाळ टाकलंय काय आतमध्ये? मसूर डाळ मोकळी करायची ना. म्हणजे फक्त पातच अशी नाही का बरी लागत डाळ न टाकता? तवा तर तू गॅस बंद करून टाकलं त्यावर मासा कधी टाकून तळणार आहे? त्याला धुवून फ्राय तळायचा ग. म्हणजे मीठ वरचं असतं ना ते निघून जातं. लय खरट लागतं. नाही तर रोहन तू का खाय ना? त्या पोराचा नाश्ता झाला. आता निघतोय तो शाळेत. शनिवार आहे आज. कुठं पडले? तेवढं मेहनतीनं आणून दिला लोकांना छानच. दुसऱ्यांदा आल्यावर त्यांचं पाय तोडून. ते बोंबील कसे पाव किलो दिले माहित आहे? 100 रुपये. ते काडी मुडीचे. एवढे काडी मुडीचे. एक दाखव ग काढून. लावला का? आणि तो खारा मासा 10 रुपयाला एक. घेणारच नव्हतं पण तिथं लोक खात्यात ना. म्हणजे असलं तर बरं. आपण पण आपलं खाता येते. आणि एकतर मी कोणाची भाजी वगैरे घेत नाही. ते चिकन वगैरे खात्यात त्यामुळे
काल तुझ्या आई बापांना ते अंड्याची भाजी वगैरे बनवून आणलेलं. मग मी लय लांब सरकलो असा, त्यांच्याकडे पाणी पण प्यायला नाही गेलो दिवसभर. ते माया आणते पाणी घागर भरून त्यातलंच. मला बॉटल नाही का ग, 2 लिटरची आहे का बॉटल? कुठं ती भरून घेऊन जात म्हणजे दिवसभर भागतय बघ. मग मी कामाला गेल्यावर त्रिशासाठी ती बॉटल नाही. टिफिन बॅग आणाय हवं होतं खरं, मी चुकलो त्या दिवशी. तो माणूस आलता तेव्हा घ्यायला पाहिजे होता. टिफिन बॅग असली तर त्यात बॉटल आणि एक डबा बसते की. माझा कोयत्याचा मेळ नाही, कोयता एकीकडे आहे, डबा एकीकडे. तो डबा तिथलं तुझ्या आईला फोन करून सांग तो डबा पाठवून दे, लोकांचा आहे म्हणावं डबा, आपला पण नाही. त्यांचा देऊन टाकला परत तर विषय क्लोज. आमची आई त्या खाऱ्या माशाची भाजी बनवायची. तुला येते का बनवता? आई फरसांची पण भाजी लई भारी बनवती. मला पण येते फरसांची. उद्या आणतो फरसाण, बनव मग. खरं फरसांची भाजी लई भारी लागती, कारण त्यात खूप काही काही आयटम असतात ना. चिवडा पण मस्त लागायलाय. काल त्यातला चिवडा आम्ही खाल्ला जाता जाताच. सगळा नाही, थोडा. ते आईला दिलेलं काय टेस्ट लागलं काय बघितलं, म्हणजे गाठ सोडलं कसं लागतंय तर बघू म्हणलं. तर निकिताला म्हणलं बघ टेस्ट तर घेऊन. तिनं खाल्ली, म्हणली काय नेता मामा भारी लागते, बाजारात कसा मिळतोय तसाच. तिनं पण खाल्लं. मग थोडा त्यात काय ते मसाला टाकला नाही की तिरशा खात नाही मसाला. झालं काय रेडी ते? एवढ्या लवकर कसं? कच्च देशील आणि मारून टाकशील. काल अक्षरशः मी रांजणीतलं पाणी पेलंय, गुरढोरांसाठी ठेवलेला पाणी जाऊन. एवढी ताण लागलेली मला. तिथं कोणाजवळच पाणी नव्हतं, लांब घागरी होत्या, लय ताण लागली. गेलो, रांजण होता आणि त्यावरती घागर झाकलेली होती. त्या पहिल्या लोखंडी घागरे असायच्या तसली घागर होती. गेलो आणि चालूच केलं पाणी प्यायला. डबा घेऊन गेलेला खायला पण वेळ नसतो, भूकच मरून जाते. हे 4 डबा म्हणजे लंबुळके डबे असतात. काल कुणी तर म्हणलेलं 4 डबे भरून घेऊन गेलास. भाजी हे ते 3 ताळीचं नाही म्हणून 4 ताळी घेऊन चाललोय मी. लोकांना वाटतंय 4 ताळी म्हणजे लय खाल्लं काही. काय झालंय म्हणे? हा तुला ऐकू येतंय का रोहन काय बोलतोय मी? ते ठोक्यात चिवडा आण आतमधून जाऊन. पळ पटकन, जोरात पळ. चपात्या तर अशा ह्या झालेल्या छोट्या छोट्या पिठाचा गोळा ठेवल्यागत. मग असं त्यांना हलवलं काढून बाहेर डब्यातून, तेव्हा कुठं ते गोल झालं तयार. आज पण आण गवत थोडंफार. कुठं आणू? तिथून त्यांचा झाला काल दुपारी. मला फोन केलता ते बहिणी, झालंय दुपारी संपलाय. काय देऊ त्यात काय चमचा चला बाय. या व्हिडिओला इथंच थांबवतो. बाय बाय.